तर पब्लिक, मी तौसिफ गडकरी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज एक नवीन विषय. तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण शेळीपालनातील शेळीची एक वेगळी जात, ज्याला कलहरी रेड या नावाने ओळखली जाते, याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. ही मूळची दक्षिण आफ्रिकेमधील शेळीची एक प्रमुख जात आहे, जी वाळवंटी प्रदेशात, शुष्क प्रदेशात, काटेरी वनस्पतीवर चांगल्या प्रमाणात वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेली, हाईटने कमी असलेली पण वजनाने भरपूर अशी शेळीची एक प्रमुख जात आहे. आणि शेळी पालनामध्ये नक्कीच ह्याचा भरपूर असा फायदा होतो. प्रामुख्याने कलहरी रेडचा रंग हा तांबडा किंवा रंगाचे असतात, ज्यामुळे उन्हामुळे यांचे संरक्षण होते. दक्षिण आफ्रिकेसारख्या उष्ण वातावरणात पण या रंगामुळे ह्या शेळ्या किंवा ही बोकडं ते कड धरून ठेवतात आणि ते वाढतात आणि चांगलं वजन गेन करतात. वजन वाढीचं प्रमाण भरपूर आहे, त्यामुळे ही जात प्रामुख्याने ओळखली जाते. आफ्रिकन बोर आणि कलहरी रेड या दोन जाती एकमेकाशी वजनाच्या बाबतीमध्ये किंवा आकाराच्या बाबतीमध्ये थोड्या साम्य आहेत. त्यामुळे माणसे फसतात की कलहरी रेड किंवा आफ्रिकन बोर या दोन्ही एकच समजतात, पण या दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत. संकरित जाती आहेत दोन्ही पण यांचा दोन्हींचा पण जात वेगळी आहे. आणि वजनाच्या बाबतीत दोन्ही जात मोठ्या प्रमाणात चालतात. कलहरी रेड असू दे किंवा आफ्रिकन बोर असू दे, या जाती वजनाच्या दृष्टीने भरपूर बाकी शेळ्यांच्या तुलनेत खूप पुढे आहेत आणि टॉपला आहेत. एक नंबर म्हणावे लागेल अशी ही बकऱ्याची एक चांगली जात आहे. कलहरी रेडचं वजन जर पाहिलं तर 110 ते 140च्या दरम्यान पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचं वजन असतं. तसेच शेळीचं वजन जर पाहिलं तर 80 ते 100 किलोच्या दरम्यान ह्या लहान दिसणाऱ्या शेळ्या वजन देत असतात. त्यामुळे वजनच्या बाबतीत या दोन जाती नेहमी टॉपला असतात. कलहरी रेड असू दे, आफ्रिकन बोर असू दे, ही दक्षिण आफ्रिकेतून येणारी छोटी जात आहे, पण तेवढीच टुणटुणीत, तेवढीच गुबगुबीत आणि त्वचा वगैरे मऊ असते. त्वचा मऊ असल्यामुळे आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे काटेरी झाडे, झुडपे, पाला आणि बिकट परिस्थितीमध्ये चांगली जगण्याची क्षमता असणारी आणि प्रजनन क्षमता चांगली असणारी शेळीची एक जात आहे. जुळं देण्याचं प्रमाण हिचं मोठं आहे. 2 वर्षांमध्ये कमीत कमी 3 वेतं देण्याची हिची क्षमता आहे. त्यामुळे ही जात नक्कीच शेळीपालन करणाऱ्या शेतकरी वर्गामध्ये तसेच शेळीपालकांमध्ये एक पॉप्युलर अशी, प्रसिद्ध अशी जात आहे, ज्यामुळे हिची मागणी मोठ्या प्रमाणात असते. आणि ईदला याची मोठी मागणी असते. खास करून मांस उत्पादनासाठी, कटिंग मार्केटसाठी या शेळ्या मोठ्या प्रमाणात चालतात, कारण वजन भरपूर देतात आणि कमी वातावरणात आणि बिकट परिस्थितीमध्ये ह्यांची राहण्याची क्षमता असते. आणि उष्ण वगैरे वातावरणाचा ह्यांच्यावर कलरमुळे, तांबड्या किंवा तपकिरी कलरमुळे उष्ण वातावरणाचा, दमट वातावरणाचा यावर जास्त फरक पडत नाही. त्यामुळे प्रसिद्धीच्या बाबतीत तर कलहरी रेड ही टॉपला आहे. आफ्रिकन बोरपेक्षा पण एक चांगली जात आहे आणि रंग तांबडा वगैरे असल्यामुळे जास्त करून ह्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. ईदमध्ये ॲग्रेसिव्हपणामुळे ही बोकडे मोठ्या प्रमाणात
विकली जातात. तसेच यांची खरेदी विक्री ही फार्म टू फार्म होते. वजनाच्या दरामध्ये ही विकली जातात. कटिंग मार्केटसाठी असू दे नाहीतर ईदसाठी असू दे, ही बोकडे मोठ्या प्रमाणात किलोवर विकली जातात. साधारण 1000 ते 1500 रुपये किलो या दरामध्ये सध्या आफ्रिकन बोर असू दे नाहीतर कलहरी रेड असू दे, ही मोठ्या प्रमाणात विकली जातात. आणि नक्कीच एक चांगली जात आहे ज्यामध्ये शेळीपालक पैसे गुंतवून चांगला एक नफा आणि चांगला फायदा उठवू शकतात. वजन देणारी जात आहे. फास्ट वजन गेन करते. साधारण 5-6 महिन्याची बकरी 40-50-60 किलोच्या दरम्यान असतात. 1.5 वर्षापर्यंतची बकरी, 2 दात लागलेली बकरी साधारणतः 70-80 किलोच्या दरम्यान असतात. आणि पूर्णतः वाढ झालेली बकरी साधारण 120 किलोपर्यंतचं वजन तोडू शकतात. आणि मोठा एक पल्ला गाठणारी जात आहे. त्यामुळे नक्कीच शेळीपालकामध्ये ह्याला खरेदी करण्याची क्रेज किंवा मोठी हिला मागणी असते. त्यामुळे ही जात जास्त करून महाग स्वरूपात आपल्याला पाहायला भेटते. साधारणतः पूर्ण वाढ झालेले रेड कलहरी जातीचे बोकड 100% ज्यामध्ये प्युअरिटी असते, ती बकरी 2 ते 3 लाखापर्यंत पण विक्री झालेली पाहायला भेटते. फक्त प्युरिटी तिच्यामध्ये पाहिजे, नाहीतर काही पण देऊन फसवेगिरी तुम्हाला चालू आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की फसवेगिरी मोठ्या प्रमाणात शेळीपालनमध्ये चालू आहे. त्यामुळे प्युअरिटी त्याची माहिती असणारी लोक तुम्हाला नक्कीच तुमच्या जवळ पाहिजेत. नाहीतर काही पण घेऊन द्यायचं आणि शेळीपालकांचं नुकसान करायचं असं ह्यामध्ये होते. कारण आफ्रिकन बोर आणि रेड कलहरी रेड यामध्ये प्युअरिटी कळून येत नाही. 40-50-60% प्युअरिटी असणारी बकरी किंवा शेळ्या तुम्हाला ओरिजिनल म्हणून जास्त किमतीमध्ये वजनामध्ये तुमच्या गळ्यात मारल्या जातात. त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा न होता तुम्ही नुकसानमध्ये जाता. त्यामुळे नक्की शेळीपालन करणार असाल तर याचा पूर्णपणे अभ्यास करा. आणि तुमच्याकडे कोण जाणकार असेल, त्याला माहिती वगैरे भरपूर असेल तर त्याला घ्या. आणि नक्कीच एक चांगली शेळीची जात आहे. बाहेरची जात असली तरी आपल्या भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये चांगली रुजलेली जात आहे. फक्त ही लोकांना कळून येत नाही की आफ्रिकन बोर कुठली आणि कलहरी रेड कुठली. तर कलहरी रेड ही पूर्ण तपकिरी किंवा तांबड्या रंगाची असते. क्वचित एखाद्या वेळेस पाठीवर पांढरा कलर असतो. आणि आफ्रिकन बोर जर पाहायला गेले तर तोंडावर तपकिरी कलरचे असते आणि पूर्ण शरीर पांढऱ्या रंगाचं असतं. हाच फरक आहे. नाहीतर बाकी उंची वजनाच्या बाबतीत ह्या दोन्ही जाती सेम आहेत. त्यामुळे यामध्ये समजून घेणे आणि यातली तुलना करणे थोडे अवघड आहे. त्यामुळे ही जात थोडी निग्लेक्टेड म्हणू शकतो, दुर्लक्षित होत आहे. पण एक चांगली जात आहे ज्यामध्ये शेळीपालकांना भविष्यात नक्की चांगले दिवस येतील. तुम्ही जर कटिंग मार्केटसाठी शेळीपालन करत असाल किंवा 6-7-8 महिन्यानंतर बकरी वगैरे विकणार असाल, त्यात वजन तुम्हाला चांगले पाहिजे असेल तर माझ्या मते तर आफ्रिकन बोरपेक्षा पण ही जात चांगली आहे. कलहरी रेड तुम्हाला नक्कीच भेटून जाईल. शक्यतो आपल्या इकडच्या बाजारामध्ये, ग्रामीण बाजारामध्ये शक्यतो ह्या जाती भेटत नाहीत. यासाठी तुम्हाला चांगल्या गोट फार्म्सला किंवा जेथे ह्या जाती भेटतात तेथे तुम्हाला नक्कीच भेट द्यावी लागेल आणि तिथूनच तुम्हाला खरेदी करावी लागेल. पण खरेदी करत असताना प्युअरिटीवर लक्ष द्या. जेवढी प्युअरिटी चांगली तेवढं उत्पन्न चांगलं, आणि जेवढं उत्पन्न चांगलं तेवढा तुम्हाला जास्त नफा मिळणार आहे. हेच सूत्र आहे ह्याचं की जेवढं चांगला माल असेल तर तेवढा फायदा, उत्पन्न, नफा हा तुम्हाला मिळत जाणार आहे. यासाठी तुम्हाला या क्षेत्रात
चांगलं कार्य करण्याची आवश्यकता आहे. तर नक्कीच मित्रांनो याबद्दल माहिती घ्या. आणि चांगली शेळीची एक जात आहे, भरपूर अशा प्रमाणात उष्ण वातावरणात वगैरे टिकणारी आणि चांगलं प्रजनन वगैरे देणारी चांगली जात आहे. तर यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा आणि नक्कीच तुमचा भविष्यात फायदा होईल. क्षेत्रात उतरा मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही पाण्यात उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला पोहायला येत नाही. त्यासाठी पहिले 1-2 सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला त्याचा अनुभव येत जाईल. जसा अनुभव येत जाईल तसं तसं तुम्ही त्या क्षेत्रात रुजत जाल. नक्कीच मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत किंवा शेळीपालक मित्रांपर्यंत शेअर करा. आपण अशीच नवनवीन शेळ्यांच्या जातीविषयी देशाविदेशातल्या शेळ्यांच्या जातीविषयी नक्कीच माहिती घेऊन येऊ. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. आभारी आहे मित्रांनो. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.